या कार्यात लागलेले अहंकार काढून ठेवलेले 4च लोक का 5च लोक फार मोठं काम करू शकतात, पण 100 लोक जर एका ठिकाणी आले आणि अहंकाराचं अंतकरण गच्च भरून त्या ठिकाणी आले, त्यांनी जर ते कार्य केलं, ते कार्य लांब जात नाही, टिकत नाही, ते कार्य कुठेतरी थांबते। या सर्व गोष्टी सर्व बरोबर तुमच्या पुढे का करावी लागली की आता ही वाटचाल तुम्हाला या मार्गाने करावं लागणार। तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या वाट्यावर आहेत बरं का, बेसावध राहू नका। आता कोणाला कोण काय म्हणाल, कोणाला कसं मागं ओढल याचं काही सांगता येत नाही। याची प्रचिती आता पुढच्या वर्षाला येईल की तुम्ही किती टिकले, तुम्ही या कार्यात किती राहिले। आता दुसरा विषय असा आहे, हे काम करत असताना तुम्ही असं मोघम काम करू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक गोष्टीची जाणीव झाली होती, जेव्हा मी जाईल हा समाज नेमकाच माझ्या पाठीमागे उभा राहिला, सर्व अडाणी आहे, आज्ञा आहे, यांना या बुद्ध धर्माची जाणीव नाही, माहिती नाही। हे सर्व काय आहेत, पहिले पूर्वाश्रमीचे महार आहेत, ते सर्व संस्कार घेऊन आता सध्या जीवन जगत आहेत। आता यांना जर म्हणलं की तुम्ही बुद्ध झाले, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तर मग यांना ते जमणार नाही, आहे की नाही। मग बाबासाहेबांनी काय केलं की वाट मोकळी करून दिली। मी जर नसलो तर यांना विधी करता येणार नाही, यांना काही समजणार नाही, काही करता येणार नाही, आणि मग काय होईल, हे मग काही न सापडतं वापस जातील जिथून आणली तिथं, हिंदू धर्मातून तिथं जातील। त्यासाठी बाबासाहेबांनी संस्कार उभे केले, तुमच्यासाठी एक संस्था उभी केली, तुम्हाला ती संस्था संस्कार देते। त्या संस्थेच्या उपासिका आता मीराताई आंबेडकर आहेत, बाबासाहेबांच्या घराण्यातील त्या वंशातील, तो आपल्यासाठी बोधिसत्वाचा वंश इथे काम करते आहे, त्याची ती संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून काम करा आणि आपल्या लेकरा बाळांना ते संस्कार द्या, आपल्या मुलांना सामनेर बनवा, आपल्या मुलांना सैनिक बनवा, आपल्या समाजाच्या कामात लावा, आपल्या संरक्षणासाठी लावा। आणि असं जर झालं तर तुमची लेकरं सुखी होतील, तुम्ही सुखी होसाल आणि सर्वजण सुखी होतील। संस्कार जर नसले तर तसाच संस्कारहीन समाज दिशाहीन होतो। त्याचं उदाहरण जिवंत आहे। 5व शिलाचा विचार करा, संस्कार नसल्यामुळे आपल्या लहान लहान लेकरांना पूर्ण माहिती नसल्यामुळे जवान होता कळत न कळत चुकीच्या मार्गाला जातात, लहानपणातच दारू प्यायला लागतात, फॅशन समजतात, ती वाटचाल करत करत फार लांब जातात। आणि लांब जाताना काय होते, आमच्या घरातला आम्ही तयार केलेला, आम्ही पैदा केलेला आमचा मुलगा चुकीच्या मार्गाने जेव्हा तिकडे जाताना दिसते, तेव्हा आपला अंतकरण तुटून पडते, काही करता येत नाही, आपला पराभव होते। तो पराभव टाळण्यासाठी काय करा, आवर घाला। एक पिढी आपली बर्बादीकडे चालली, अहंकारानं, गर्वानं। पहा तुम्ही जवान तुम्हाला याच्यात दिसतात का, बाबासाहेबांची सेवा करायची सोडून दिली, मोबाईलकडे वळले, व्यसनाकडे वळले, आपली ताकद चुकीच्या मार्गाला लावत निघाली। तर पिढीची आपली ही दुर्दशा आवरा, ते तुमच्या हातात आहे बरं का, तुमच्या हातात आहे। शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गुंती। आपण जर का भगवान बुद्धाच्या धर्माचा अभ्यास केला, त्या मार्गाने वाटचाल केली, तर काय होईल, आपले लेकर कसं करतील, ते सुखी, आपण सुखी, सर्वजण सुखी होतील। तर तुम्ही सर्वजण सुखी व्हावे, तुम्ही सर्वजण समाधानी व्हावे, अशी कामना या ठिकाणी, अशी मंगल मी कामना या ठिकाणी व्यक्त करतो। शिल्ल्यावरून आलेल्या कोणीतरी उपासिका आहे, माझं नाव नाही आठवत राहिलं, मी त्यांना विनंती करतो, तुमची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी 2 शब्द सांगावे, लोकांना संबोधन करावं, आहेत का? कोणीतरी मला त्यांचं नाव सांगितलं होतं, आठवत नाही, तुम्ही बोलणार का? कोणा उत्तर नका, हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही, तुम्हाला